राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। तर बीडच्या आरोपींना मुख्यमंत्री सोडणार नाहीत असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। त्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे, कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस, खून अशाच फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही, तो म्हणजे इकॉनॉमीचा। अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपचं नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं। एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे, पण जी ॲक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे। त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात, माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही। माझी अपेक्षा आहे की 2025 मध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे ॲक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं। त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्यात। मी कालही सांगितलं की अशा घटनाचं राजकारण फार होऊ नये। हे मान्य आहे की फार गंभीर घटना आहे, न पटणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। अशा घटना सरपंच सारख्या लोकप्रतिनिधीला मर्डर होणे हे महाराष्ट्राचं शोभणारं नाही। बट घटना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलं देवेंद्रजींनी आणि त्या घटनेमध्ये इतक्या खोलपर्यंत गेल्या देवेंद्रजी की ते सोडणार नाही कोणाला।